नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला B.Ed द्वितीय वर्ष सत्र 3 चा प्रशिक्षणार्थी आहे. तर आज मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. तर वर्ग 7वा कविता आहे असे जगावे. चला सुरुवात करूया. कसे जगावे असे जगावे. गुरु ठाकूर. एकोणीसशे किती 68 जन्म. असे जगावे. असे जगावे. कसे जगावे असे जगावे. तर ते गुरु ठाकूर हे एक कवी आहेत, प्रसिद्ध कवी हे कलाकार आहेत आणि 1968 हा त्यांचा जन्म आहे. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नटरंग, अंगबाई, अरेंचा, घर दोघांचे, टाइमपास यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी हिंदी चित्रपटांमध्ये गीत लेखन केले त्यांनी. कोणी केले? गुरु ठाकूर यांनी केले. हे जे आपले आजचे जे कवितेचे लेखक आहेत त्यांनी. ज्यांनी इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात. हा, लक्ष द्या, मी वाचतो, यांच्याकडे लक्ष द्या आणि पुस्तकात लक्ष द्या, माझ्याकडे नाही पुस्तकात. तर संकटाचा हसून सामना करावा, असेच आयुष्यमान काहीतरी चांगले कार्य करून असावे जावे असे संदेश कवीने प्रस्तुत कवितेतून दिला आहे. बघा, चांगला संदेश दिला. असे जगावे. कसे? असे जगावे. आता एक सुरुवात करू थोडीशी. असे जगावे, आपण आता कवितेला सुरुवात करू. असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. म्हणजे काय समजेल याच्यातून, या ओळीमधून काय उत्तर समजेल? सांगा बरं, कोणी सांगू शकेल? नजर रोखणे म्हणजे निर्भयपणे पाहणे. नजर रोखणे म्हणजे निर्भयपणे पाहणे. सांगू शकेल? सांगा बरं. म्हणजे असे जगावे तसे छातारावर अवलंबून आव्हानासारखे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे आपल्या छातीवर आपले उत्तर घेऊन, म्हणजे एखादं आव्हान घेऊन नजरे रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करतो, जेव्हा आपण कोणतेही काम करायला जातो, त्याला तोंड द्यायचं काम, आणि आता आपण जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा परीक्षेला तोंड द्यायचं काम, हे त्यांच्या पुढे जा आणि आयुष्याला तोंड द्या. त्याच्या पुढे आपण आयुष्याच्या पुढे थोडंसं एक पाऊल पुढे टाका, त्याचं म्हणणं आहे. जसं की पुढची लाईन एक आहे, खूप छान कविता आहे. नको गुलामी नक्षत्राची, भीती अंधारी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दंगडाही इच्छा त्यांची, मार्गाला तरायला मिळाली सत्तर.
नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. बघा, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंघोळी ताऱ्यांची, नको गुलामी अक्षरांची. म्हणजे गुलामी म्हणजे काय? गुलामी म्हणजे सांगा. गुलामी म्हणजे दायस्व. गुलामी म्हणजे दायस्व. नको गुलामी दायत्राची, भीती अंधरी ताऱ्यांची, आयुष्याला भेटतानाही चैन करावी स्वप्नांची. म्हणजे कशालाच भ्यायचं नाही, कोणाच्याच नजरेसमोर करायचं नाही. जे आपल्याला अभ्यास करायचा, जे आपल्याला कोणतंही काम करायचं, जे पुढे जाण्यासाठी, त्याच्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, त्याच्यापुढे उत्तर द्यावं लागेल. कोणाची गुलामी न करता त्याच्या पुढे आपल्याला एक पाऊल पुढे टाकावं लागेल. आणि जसे की असे दांगडी इच्छा मार्ग तयार मिळते उत्तर. म्हणजे आपली जी इच्छा असतात ते उत्तर करून तयार मिळतात. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठीवरती, काळीच काढून घेताना. पाय असावे जमिनीवरती. कोणी कोणी खूप अंतरात, म्हणजे तोतून गोष्टी करतो. बघ मी किती मोठा झालो. कोण कोण हवेतच गोष्टी करतो. त्यासाठी आपले हसू ओठावरती, काळीच काढून घेताना, संकटही कठणातून सांगावे हे भेद तरी देताना. म्हणजे संकट कितीही असू द्या, आयुष्य आपलं चांगलं आहे आणि आपण कितीही मोठे झालो तरी आपले जमिनीवरच पाय राहिले पाहिजे. आणि आपण कितीही मोठ्या नोकरीवर गेलो तर आपले जे माणसं असतात त्यांना विसरता कामा नाही. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. नजर रोखणी नजरेमध्ये म्हणजे आपण जे काम करत आहोत ते ते प्रामाणिकपणे करा आणि प्रामाणिकपणे पुढे चालत राहा आणि मोठे व्हा. त्यांना उत्तर द्या. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, घाईवर यावा जया ससारे निरोप शेवट देताना. दुनियेतून या जाताना करून जावे असे काही दुनियेतून करून जाताना, घाईवर यावे जवा ससारे निरोप शेवट देताना. म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काहीतरी करा. आपल्याला अन्न, काही दान धर्म, काही अभ्यास, काही आपण एक पुस्तकं पण देत नाही, पुस्तकं पण देत चला. असं काही नवीन काहीतरी नवीन करत जा. सोर कठोराने काळाचेही क्षणभर व्हावे कातर कातर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. खूप छान कविता. आपण नजरच ठेवत नाही, नजरेमध्ये उत्तर आपण देतच नाही. तसेमध्ये एक वेगळी सोर आणि जगावे कसं, काय, कुठं, काय ना काही शिकवण या कवितेमधून भेटलेली आहे. आणि खूप काही शिकल्यासारखं या कवितेत आहे. खूप छान कविता आहे. आणि या कवितेतून खूप काही सांगण्यासारखं आहे. जसे की आपले जे कवी आहेत गुरु ठाकूर यांनी पण खूप काही सांगितलं आणि या कवितेतून बी खूप काही शिकल्यासारखं भेटलं. आता एक वेळ तुम्ही बी उद्या येता येता एक एक उत्तर, एक एक ओळ, एक एक उत्तर यातले शब्दार्थ, विरुद्धार्थी शब्द यांचे त्या कवितेचा अर्थ हा उद्या लिहून आणा. ठीक आहे. आणि येता येता लिहून आणले की तो पुढे आपण बघू. जसे की काय काय सांगितलं मी तुम्हाला. पहिले सांगितलं शब्दार्थ. शब्दार्थ कोणते कोणते आहे त्याच्यामध्ये कोणी सांगू शकेल? शोधा बरं. पहिला शब्दार्थ कोणता आहे? पुढे लिहून घ्या. हे लिहून घेतलं.
दांडती इच्छा म्हणजे दांडगी प्रबळ इच्छा. कवितेत अंबर घेणे कवितेत अंबर घेणे म्हणजे कोणी सांगू शकेल? अशक्य गोष्ट शक्य करणे. अशक्य काळीच काढून देणे म्हणजे काय? काळीच काढून देणे म्हणजे काय? काळीच काढून देणे म्हणजे काय? प्रिय गोष्टी दुसऱ्याला देणे. लिवत चला. समर्पण करणे. अजून एक आहे, काळीच काढून देणे म्हणजे समर्पण देणे. समर्पण करणे. ठण ठकाऊ सांगणे. ठण ठकाऊ म्हणजे काय? हे जे मी लिहितो हे तुमच्यासाठी हे लिहत चला. ठण ठकाऊ. ठण ठकाऊ ठण ठकाऊ सांगणे. न घाबरता सांगणे. न घाबरता सांगणे. कठोर. हे झालं. कठोर. दयाशून्य. निष्ठुर. निष्ठुर. दयाशून्य. निष्ठुर. अशा प्रकारे आपण इथं आणि घरचा होमवर्क येत जाता. होमवर्क येत संकटात
संकटात कसे वागावे, कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. आणि या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात गेली. अशा प्रकारे आपण हा मराठीचा पद्य अशी जगावे हे कविता बघितली. आणि गुरु ठाकूर हे त्यांची या कवितेचे लेखक आहेत. 1968 यांचा जन्म आहे. आणि हा होमवर्क या संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. या कवितेतून तुमच्या शब्दात लिहा. या कवितेतून तुमचा त्या कवितेतून काय मिळालं म्हणजे संदेश. या कवितेतून या कवितेतून संदेश तुमच्या शब्दात लिहा. बरोबर ना. अशा प्रकारे हे इथं आज कविता संपली आहे. आणि हो, उद्या येता येता हा पाठ करून ये. हो ना भूषण? हा, उद्या येता येता हा पाठ करून येणे. हो. आणि पुढचा पाठ पण आपण उद्या सुरुवात करू. नवीन काय आहे, कोळी. हा पाठ आपण नवीन करू आणि हा होमवर्क करून या. ठीक आहे. आजची तासिका इथं संपली. धन्यवाद.